श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 25. शिष्टाई असफल, युद्धाला आरंभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. पूर्वी क्षीरसिंधू मंथुनी चतुर्दश रत्ने काढिली निवडुनी. तैसा रामकथार्णव शोधुनी रामविजय काढिला. दयाचे पोटी निघे नवनीत की स्वाती तो या पासव मुक्त. तैसा दशरथा पासव रघुनाथ महिमा अद्भुत तयाचा. की ज्ञानापासोनी शांती की शांती पासोनी विरक्ती की विरक्ती पासोनी निवृत्ती. पदविशेष पाविजय. जसं क्षीरसमुद्र मंथून काय काढलं तर 14 रत्न निघाले त्याच्यातून. समुद्राचं मंथन केलं त्याच्यातून. त्याप्रमाणे किंवा दही आपण घुसळण करतो त्याच्यातून लोणी निघतं, तूप निघतं. किंवा स्वातीचं पाऊस जो पडतो तो शिंपल्यामध्ये पडतो आणि त्यापासून मोती मिळतात. त्याप्रमाणे ह्या कथा ज्या आहेत निरनिराळ्या तर ह्या शोधून हा रामविजय ग्रंथ काढलेला आहे. आणि हा दशरथापासून राम जन्माला आलेला आहे आणि त्याचा महिमा हा न वर्णन करण्यासारखा आहे. म्हणे अद्भुत आहे. जसं ज्ञानापासून आपल्याला काय मिळते? शांती. शांती आली की विरक्ती निर्माण होते आणि विरक्ती आली की निवृत्ती म्हणजे आपण मोक्षपदाला प्राप्त होतो. तसं तैसा वाल्मिकीचा विस्तार तो हा रामकथाब्दी साचार. याचा पावावया पैलपार वक्त्यासी शक्ती नवेसी. तसं हा जो ग्रंथ वाल्मिकांनी लिहिलेला आहे म्हणे तर त्याच्यामध्ये इतके काही गूढ अर्थ भरलेला आहे तर तो वक्ता सांगू शकत नाही म्हणे. असं हे सांगतायत, श्रीधर सांगतायत. जो पिढीला दरिद्रे करुण त्यास मार्गी सापडे बहुत धन. परी तो यथाशक्ती करुण मोठ बांधी जैसी का. तैसा यथामती करुण रामविजय निवडला पूर्ण. असो पूर्वाध्यायी वालीनंदन रावणा सन्मुख बैसला. जसा एखादा दरिद्री आहे त्याला भरपूर खजिना सापडला आहे पैशांचा किंवा सोन्याचा, तर तो किती घेईल? त्याच्या शक्तीमध्ये जेवढं असेल त्याच्याने जेवढं उचलेल तेवढंच घेऊ शकतो. त्याप्रमाणे हा रामविजय ग्रंथ भरपूर मोठा आहे किंवा त्याच्यात गूढ अर्थ आहे, पण वक्त्याला जेवढा सांगता येईल तेवढाच तो सांगू शकतो. तर आता वाली गेलेला आहे त्या रावणाच्या तिथं सभेमध्ये बसलेला आहे रावणाच्या. मुकुटावरी शोभे दिव्यमणी तैसा अंगद विराजे पुच्छासनी. म्हणे दशमुखा ऐके श्रवणी शब्दरत्ने अतिसुरस. आणि स्वतःच्या शेपटीचे उंच असं आसन केलेलं आहे आणि त्याच्यावर तो रावणाच्या पुढे बसलेला आहे तो अंगद आणि बोलतोय आता. नरदेहासी येऊन पाही कीर्ती उर्वावी त्रिभुवनत्रयी. जेणे धन्य धन्य सर्वही बहुकाळ मागे म्हणतील. विवेक सद्बुद्धीच्या बळे दुर्बुद्धी तेजावी कुशळे. संत संगती रसाळे वचने हृदयी धरावी. अरे म्हणे रावणाला सांगतोय तो अंगद, मनुष्य जन्म एकदाच येतो म्हणे आपल्याला आणि नरदेहाला आल्यावर आपली कीर्ती मागे उरायला पाहिजे, असं वागणं पाहिजे म्हणे मनुष्याचं. दुर्बुद्धी टाकून द्यावी आणि सद्विवेक बुद्धी आचरावी म्हणे. संतांच्या संगती धराव्या, त्यांचे जे गोड वचनं असतील ते आपण पालन करावे म्हणे. नंतर कसं वागावं जीवनात? कोणाचे हेळन न करावे, दुष्ट वचन न बोलावे, पराचे गुण जाणोनी बरवे, परोपकार करावा. कोणाची निंदा करू नये म्हणे. त्याला दुरोत्तर दुष्ट असं बोलून त्यांचं मन दुखवू नये म्हणे लोकांचे. दुसऱ्याचं हित कशात आहे ते जाणावं आणि आपण सदा परोपकार करत राहावा म्हणे. असं अंगद रावणाला सांगतोय. ज्याची वर्तणूक देखून संतुष्ट होती ब्राह्मण ते सदा चिंतिती कल्याण. तीच धन्य संसारी सर्वानुभूती जगन्निवास. यास्तव न कीजे कवनाचा द्वेष वर्मस्पर्शाचे शब्दविशेष सहसा कोणा न बोलावे. जसं म्हणे तुम्ही ब्राह्मणांची सेवा केली तर ब्राह्मण आशीर्वाद देतील, कल्याण हो म्हणून, तुमचं संसारामध्ये धन्य हो म्हणे तुम्ही, असं हे देतात म्हणे आशीर्वाद. तसं आपण सुद्धा हे करावं म्हणे. सगळ्यांच्या ठिकाणी परमेश्वरच आहे असं जाणून
त्यांच्याशी गोड वागावं आणि त्यांच्या उणिवा ज्या आहेत त्या आपल्या शब्दांनी कधीच बोलून दाखवू नये म्हणे. आपल्या तोंडून कधीच त्यांचे दोष बाहेर काढू नये म्हणे. कोणाचं वर्म असेल काही असेल त्याच्यामध्ये उणीव तर ती बोलून दाखवायची नाही म्हणे आपण. काम क्रोध मदमत्सर हे शत्रू घालावे बाहेर, नाशिवंत जाणोनी शरीर सारा सार विचारी जे. शरीर कसं आहे नाशवंत आहे म्हणे. सकळ सत्कर्माचरण करावे वेदाध्यार हे करुण, मी करता हा अभिमान सहसाही नसावा. तर सत्कर्म करत जावं आणि वेदाध्ययनांचं पाठ करत जावा, वाचन करावं, काहीतरी करावं म्हणे. आणि मी करतो हे असं बोलायचं नाही म्हणे सदा. जैसे जळावरी जलदपत्र असोनी न भिजे अनुमात्र, तैसे सत्कर्मी करुणी सर्वत्र न लिंपावे कोठेही. जसं पाण्यामध्ये कमळाचं पान असतं, कमळाच्या फुलाचे जे पानं असतात ते पाण्यात असतात पण त्यांच्यावर पाण्याचा थेंबसुद्धा राहत नाही. त्याप्रमाणे आपण काही केलं पण ते मी केलं असं म्हणायचं नाही. मनोजय करणी करुण अदमती मोजावी भगवत भजनी, मयोजय करणी करुणी मती योजावी भगवत भजनी. जगदाभास मिथ्या मानोनी आत्मस्वरूपी रमावे. तर मन आपलं ताब्यात ठेवावं, मनाला वश करावं आणि हे जे आपलं चित्त आहे ते भगवंताच्या चरणी लावावं म्हणे आणि आत्मोद्धार करून घ्यावा. परधन आणि परदारा तेथे चित्तन लावी राक्षसेंद्रा, सद्भाव धरिजे बरा सद्गुरुवचनी सर्वदा. परक्याचं धन परक्याची स्त्री हिच्याकडे कधीच लक्ष देऊ नये म्हणे. तर सद्गुरूंच्या चरणी लीन जावं म्हणे सदा. सत्समागमी चित्त ठेवून दूर त्यागावे दुर्जन, क्लेश काळ आली अपूर्ण स्वधर्माचरण सांडावे. तर सन्मार्गानेच चालावं आणि समजा एखाद्या वेळेला आपल्या गावावर एखादं संकट आलं तरीसुद्धा आपला आपण जो काय धर्माचरण करतो तो कधीच सोडू नये म्हणे. यथा न्याय राज्य करी दुष्ट तितके आधी संवारी, मग सद्भजनी अहोरात्री तनु आपली झिजवावी. न्यायाने राज्य करायचं आणि जे काही पापी लोक आहेत, दुष्ट आहेत, दुर्बुद्धी आहेत त्यांचा आधी तुझा संहार कर म्हणे आणि सद्भजनात लाग म्हणे, गुरूंच्या चरणी जा म्हणे शरण. आणि देवाची सेवा करता करताच आपलं शरीर झिजवावं म्हणे. शमदम उपरती दया क्षमा तितिक्षा शांती, या जवळी रक्षावा नृपती अहोरात्र प्रीतीने. दया पाहिजे, क्षमा पाहिजे, तितिक्षा म्हणजे सोशिकपणा पाहिजे आपल्या अंगी, सहनशीलता पाहिजे म्हणे. ह्या सगळ्या आपल्या अंगी बांधल्या पाहिजे म्हणे. भक्ती वैराग्य ज्ञान आनंद सद्विद्या समाधान, ही जवळ रक्षावी अनुदिन आत्मप्राप्ती कारणे. भक्ती ज्ञान वैराग्य आनंद हे सगळं आपल्यामध्ये बांधावं म्हणे, म्हणजेच मग आपला आत्मोद्धार होतो. दैवे भाग्य विद्या होय सच अपार, त्याचा गर्व न धरावा अनुमात्र, अथवा कालांतरी आल्या दारिद्र्य परिधीर न सोडावा. जे काय आहे आपल्याला जे मिळालेलं आहे ते दैवाने मिळाले. धन असो, विद्या असो, ज्ञान असो, जे काय असेल ते सगळं आपल्याला मिळालेलं आहे. पण कालांतराने जर आपल्याला दारिद्र्य आलं, गरिबी आली तर धीर सोडायचा नाही म्हणे. या लागे दशमुखा अवधारी माझी शब्दरत्ने हृदयी धरी, तरी अयोध्या प्रभूसी मैत्री सर्व भावे करावी. तर रावणा तू ऐक म्हणे माझं बोलणं आणि रामाला तू शरण जा म्हणे असं सांगतोय तो रावणाला. श्रीराम केवळ गुणनिधान दुजयाचे अपार दोष गुण, तत्काळ जाय विसरून अंतःकरण शुद्ध सदा. तर श्रीरामांचं अंतःकरण कसं आहे म्हणे, शुद्ध आहे म्हणे. ते कोणाचेच गुण अवगुण हे करत नाही म्हणे, सांभाळून बसत नाही किंवा बोलून दाखवत नाही म्हणे. पराचे ऐकोनी सद्गुण स्वय वाखाणी रघुनंदन, एक बाण एक वचन एक पत्नी व्रती जो. तर कसा आहे म्हणे, एक बाणी एक पत्नी एक वचनी असा तो राम आहे म्हणे. आणि तो दुसऱ्याचे गुणदोष कोणाचं ऐकून काही हे करत नाही म्हणे, उगाळत बसत नाही म्हणे. त्या रघुपतीशी सख्य करुणी अर्पी आता जनकनंदिनी, मग तू अक्षय लंका भुवनी चंद्रार्कवरी नांदे की. तर आता माझं ऐक म्हणे आणि जानकीला रामाच्या हवाली करून दे आणि मग तू इतका आनंदी राहशील की चंद्र सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत तू राज्य करशील म्हणे.
तू जयाचा म्हणविशी भक्त, तो शिव रघुपतीसी ध्यात, त्या शिवैर का करता यथार्थ, स्वामी द्रोही होसी तू. अरे म्हणे, तू ज्याचा भक्त आहे, जो स्वामी आहे तुझा शंकर, तो सुद्धा रामाची आराधना करतो आणि तू त्याच्याशी वैर करतो. म्हणजे तू काय करतो आहे, तर तू स्वामीचा द्रोह करतो म्हणे, म्हणजे शंकराचा द्रोह करतो म्हणे तू. सनक सनंदन सनंत कुमार, मुख्य वीरेंची आणि पुरंदर, हे रघुपतीची आज्ञाधार, तरी तो मित्र करी तू. सनंदन सनत कुमार आणि ब्रह्मदेव हे सगळे जे कोणी आहेत ते सुद्धा रामाच्या आज्ञेत येत म्हणे. तर तू अशा त्या रामाला शरण जा असं सांगता येतो. जो वेद उदया चळीचा दिनकर, जो महामायेचा निजवर, तो हा अयोध्यानाथ उदार, तरी तो मित्र करी तू. जो वेदरूपी उदयगिरीचा जो हे आहे, सूर्य आहे म्हणे तो, आणि ज्याच्याकडे खूप महामाया आहे, म्हणजे हे ज्ञान आहे, माया आहे, सर्व आहे, असा तो अयोध्याचा राजा कोण, तर राम, त्याला तू मित्र कर म्हणे. जो सुनीळ घन गर्भ, जो अनंत ब्रह्मांडाचा आरंभ, गुणासार सीता वल्लभ, तो तरी तो मित्र करी तू. तो चैतन्याने भरलेला आहे म्हणे, ब्रह्मांडाच्या आरंभापासून तोच आहे म्हणे, असा तो सीतापती कोण, तर त्याला तू मित्र कर रामाला. कमलोद्भव कमलाधार, कमलोद्भव कमलावर, कपालधर ज्याचे आज्ञाधर, तो हा जगद्वंद रघुवीर, तरी तो मित्र करी तू. शंकरसुद्धा त्याच्या आज्ञेत आहेत म्हणे, तर तू त्याला मित्र कर. वेदशास्त्रे पुराणे जाण, नारदादी गाती जयाचे गुण, तो हा दशशत मुखांग शयन, तरी तो मित्र करी तू. तर सहस्रमुखांवर जो झोपलेला आहे असा तो विष्णू म्हणजेच राम, तर त्याला तू मित्र कर म्हणे. शेषावर जो आरूढ असतो तो. शतकोटी अपराध करुण, तो जरी परतो नाला शरण, तरी तयावरी रघुनंदन, सर्वानुरी प्रीती करी. 100 अपराध केले म्हणे आणि तो जर रामाला शरण गेला तरीसुद्धा तो माफ करतो म्हणे शरण आलेल्याला, असा तो राम. भक्तिभावे अर्पिता तिळ, राम मानी जैसा कनकाचळ, जो भक्तांचा होऊनी द्वारपाळ, अंतर्बाह्य रक्षित पै. आपण कणभर तिळ अर्पण केली रामाला, तर ती त्याला कशी वाटते, एखादा सोन्याचा पर्वत दिलाय म्हणे आपल्याला भक्तांनी, असं म्हणून तो हे करतो, ग्रहण करतो म्हणे राम. आणि तो सदा आपला अंतर्बाह्य मागे पुढे सांभाळत उभा राहतो आपल्याला तो. तरी त्या द्विपंचरथ नंदना, शरण जाई द्विपंचवदना, जनकाजा हे मम कन्या, भाऊनी अर्पी रघुत्तमा. तर तू म्हणे असा तो, अरे रावणा म्हणे, अशा तू रामाला शरण जा असं सांगतोय तो. दशकंठा तू परमसज्ञान, टाकिली वेदांची खंडे करुण, तरी पद्मिनीपती कुळभूषण, सखा करी सर्वस्वे. तू एवढे वेदाध्ययन केलेले, त्यांचे हे करून टाकलेत म्हणे निरनिराळे ग्रंथ, पण तू आता एकच कर की रामाला तू शरण जा, हे सांगतोय तो. ऐसी अंगदाची वचने, जी विवेकभूमीची निधाने, की भक्तिसागरीची रत्ने दशकंठाशी समर्पिली. यावरी तो जो जगत्कंधर, परमदुर्बुद्धी निशाचर, घृते शिंपिजे वैश्वानर, तैसा क्षोभला ते काळी. हे अंगदाचं बोलणं ऐकलं, ज्याप्रमाणे आपण अग्नीमध्ये तूप टाकल्यावर अग्नीचा जसा भडका होतो, तसा तो एकदम संतापलेला आहे रावण. साधूचे वर्म लक्षुण, छळिती जेवी दुर्जन, तैसा अंगदापती रावण, बोलता झाला ते काळे. आणि मग एकदम चिडलेला आहे आणि अंगदाला सांगतोय तो आता. मने रे मरकटा विचार्या, कोणाचा तू पाले खायर्या, मज रावणाशी दुर्बुद्ध्या, शिष्टाई करू आलासी. तर तो म्हणतो, अरे माकडा म्हणे, तू झाडपाला खातो म्हणे आणि तू मला शहाणपणा शिकवायला आले आहे का म्हणे, दुष्टबुद्धीच्या म्हणे तू म्हणे, असं रावण त्याला म्हणतोय अंगदाला. मशका अग्नी पुढे तृण, की शिवा पुढे पंचबाण, की मृगेंद्रासी गुण, जंबुक शिकवू लागला. जसा अग्निपुढे एखादी माशी असते किंवा शंकरापुढे कोण असतं, कामदेव, त्याप्रमाणे तू मला किंवा शिवाला कोणाला जसा शहाणपणा शिकवतो तसं तुम्हाला शिकवायला आला का रे म्हणे. मरकटा तुझा पिता कोण, तो सांगे मज लागून, यावरी तारा हृदयरत्न, प्रतिवचन देत असे. म्हणे तुझे वडील कोण आहे सांग मला आधी म्हणे. माझा पिता आहे कोण, तो तू नेनसी दुर्जना अजून, जेने कक्षेत तुझं दाटून, केले स्नान चतुर समुद्री. तर तो अंगद म्हणतोय,
अरे म्हणे ज्याने तुला काखेमध्ये बांधून समुद्रामध्ये स्नान केलं तो विसरला का म्हणे. आणि तो माझा पिता आहे कोण तर वाली. मग माझे पालखीवरी देख तुझं बांधिला जैसा मशक. तुझ्या दाढी मिशा सकळीक म्या चौपडिल्या बाळपणी. माझ्या मूत्रोदके करून मशका तुझे कंटाळले म्हण. मग तुझा पिता येऊन भिक्षा मागे वाळीशी. तुझे मुखासी मसी लावून शिरी 5 पाट काढून. लंकेत दिदेला तुझं भिरकावून पायी धरून ते काळी. तर म्हणे तुला तू शक्रसूत महाबळी ऐसा शक्रसूत महाबळी. तू गुंतलासी ज्याचे कक्षेतळी. तयाचा मी सूत ये काळी. शिक्षा तुझ करू आलो. तर म्हणे तू विसरला का म्हणे. अरे माझ्या पित्याने तुला काखेमध्ये दाबून 4 समुद्रांचं स्नान केलं म्हणे. आणि नंतर तो मला तुला रावणाला घेऊन आलेला आहे म्हणे. रावणाला सांगतोय अंगद. तुला घेऊन आला आणि माझ्या पाळण्यावर बांधलं होतं म्हणे. मी तुझ्या दाढी मिशा उपटून खेळत होतो म्हणे तुझ्याबरोबर म्हणे. आणि मग तुझ्या पित्याला कळालं म्हणे की बालीने तुला पकडून नेलेले असं. मग तुझा पती भिक्षा मागायला आला म्हणे तुझी म्हणे. आणि माझ्या पित्याने तुला भिक्षाच्या रूपाने दिलेलं आहे म्हणे. आणि कसं दिलं तर तुझ्या डोक्यावर 5 पाट काढले म्हणे. आणि तुझ्या तोंडाला काळं फासलं आणि पायाला धरून भिरकून दिलं म्हणे तुला लंकेमध्ये. हे विसरला का. तर तू विचारतो माझा पिता कोण आहे म्हणे. तो माझा पिता कोण आहे तर वाली आहे म्हणे. आता पुससी कवनाचा दूत अयोध्यापती जो रघुनाथ. तुझ्या उरावरील चाप अद्भुत जेने उचलवणी मोडिले. आणि आता विचार म्हणे मी कोणाचा दूत आहे म्हणून. तर मी रामाचा दूत आहे म्हणे की ज्याने तुझ्या छातीवरचं धनुष्य उचलून मोडलं म्हणे तो राम. जेने ताटिका मर्दन 20 कोटी पिशिताशन. त्या सबही सहित सुबाहू मारून मारी चिवडवला बाणवाते. ताटिका मारली 20 कोटी भूत ज्यांनी मारले तो सुबाहू मारून टाकला. मारी चिवडवला तो राम म्हणे. तसंच तुझी भगिनी शूर्पणखा जेने केली निर्नासिका. तो सौमित्राग्रज स्मरारी सखा. त्याचा दूत मी असे. तुझ्या बहिणीला ज्याने नष्ट केलं म्हणे तो लक्ष्मण. त्याच्या मोठ्या भावाचा मी दूत आहे म्हणे म्हणजे रामाचा. वधोनी आखर दूषण निष्कंटक केले जनस्थान. त्या रामपंचाननाची वस्तू चोरून घेऊन आलासी जंबुका. अरे लबाड कोल्या म्हणे. असा तो राम वनामध्ये राहत असताना त्याची वस्तू तू चोरून आणली म्हणे. तू लबाड कोला आहे म्हणे. होम शाळे तरी घोन श्वान पळे पुरोडाश घेऊन. की देवगृहात मलिन हिंसक जैसा संचारे. जसं एखादं होमशाळा आहे म्हणे तिथं हवनद्रव्य ठेवलेलं आहे आणि एखादा कुत्रा जातो आणि ते हवनद्रव्य चोरून घेऊन जातो. त्याप्रमाणे तू सीतेला चोरून आणलेले म्हणे. की गृही नसता मुख्यधनी तस्करने रिगे कोश सदनी. तैसी जानकी उचलवणी घेऊन आला सी पतिता. जसा एखादा खजिनदार नाही आहे जागेवर आणि तू त्याचं धन चोरून आणलेलं त्याप्रमाणे तू सीता चोरून आणलेली म्हणे त्या चोरासारखी. त्या तुझं चोराचा काढीत माग सुवेळेसी आला सीतारंग. तुझ्या आयुष्याची भरली सी ग तो ये तू आता नेनसी शतमूर्खा. तर असा तू चोर आहे तर तुझा माग काढत आलेला आहे म्हणे राम म्हणे. आता कुठे आलेला आहे तर सुवेळेला आलेला आहे आणि तुझे आता भरला आहे म्हणे पापाचा घडा भरलेला आहे. तर आता तू बघ म्हणे काय होतं ते. पुच्छी पाय पडता देख खवळे जैसा दशुक तैसा प्रत्युत्तर दशमुख अंगदासी देतसे. जसं सापाच्या शिपटीवर पाय पडल्यावर तो उलटतो त्याप्रमाणे रावण त्याच्यावर चिडलेला आहे अंगदावर. म्हणे रे मर्कटा मी दशवदन वानरांसहित रामलक्ष्मण. क्षणे टाकवीन गिळोन कुंभकर्णा ते सांगोनिया. सुरांसहित सहस्रनयन बंदी घातला कळून. तेथे काय मानव रामलक्ष्मण जितीचा आणि न धरुणी. म्हणे अरे माकडा म्हणे तू नको हे करू म्हणे सांगू म्हणे मला. हे राम आणि लक्ष्मण जे आहेत ते तर मनुष्य आहेत म्हणे. माझ्या बंदीखान्यामध्ये इंद्रांसहित देव आहेत म्हणे सगळे. आणि तिथं हे राम लक्ष्मण मनुष्य आहे. त्यांना तर मी आता सांगितलं ना कुंभकर्णाला तर तो माकडांना आणि त्या मानवांना लगेच गिळून टाकेल म्हणे. गरुडे सर्पमस्तकीचा मणी नेला तो जरी देईल आणुनी. तरी तुम्हास जनकनंदिनी प्राप्त होईल माघारी. म्हणे जरी गरुडाने सर्पाच्या मस्तकीतला मणी आणून दिला तेव्हाच तुम्हाला ती प्राप्त होईल म्हणे. असं शक्यच होणार नाही म्हणे. मिळणारच नाही म्हणे जानकी तुम्हाला.
गजमस्तक विदारुण मुक्ते घेऊन गेला पंचानन, तो भिवून देईल जरी परतोन, तरी जानकी देईन माघारी. तर हत्तीच्या मस्तकावर मोती ठेवलेले आहेत आणि ते शिव घेऊन गेला आणि त्यांनी परत आणून दिले तरच तुम्हाला हे मिळेल. म्हणजे ते जसं शक्य होणार नाही तसंच जानकी तुम्हाला मिळणारच नाही. अरे इंद्रमाळा गुंफोन, नित्य देतो मज लागून, छत्रधरी रोहिणी रमण, सहस्र किरण दीपिका धरी. जो इंद्र आहे म्हणे तो मला रोज माळा गुंफून देतो म्हणे. हे सगळे देव माझ्या बंदिकाने आहेत म्हणे. तर इंद्र काय करतो, मला माळा गुंफून देतो म्हणे. आणि चंद्र आहे तो माझ्यावर छत्री धरतो म्हणे. नंतर सूर्य मला दिवा दाखवतो म्हणे, उजेड दाखवतो म्हणे. नंतर बुध जो आहे तो माझ्याकडे पाणी भरतो म्हणे. रसनायक वाहे पाणी, वस्त्रे धुतसे सदा अग्नी, गृहीचा केर काढुनी, लोक प्राणेश टाकीतसे. तर पाणी कोण भरतं, बुध हा पाणी भरतो. कपडे कोण धुतो, तो अग्नी धुतो म्हणे. आणि घराचा केर कोण काढतो, तो पवन काढतो म्हणे. ऐसा मी सहस्र दशवक्त्र, तेथे काय असे नरवानर, मागे एक पाले खाईर, चोरून लंकेत आला होता. असा मी रावण आहे म्हणे. आणि तिथं वानर आणि नर काय करणार आहेत म्हणे, माणसं आणि माकडं काय करणार आहेत म्हणे, पाले खाणारे माकडं म्हणे. मागे एकदा आला होता म्हणे पाला खाणारा, चोरून आला होता म्हणे लंकेमध्ये. तेने उपडिता अशोकवन, आम्ही सभेसी आणली धरुण, पुच्छास लावता अग्न, नगर जाळून पळाला. असाच एक माकड आला होता म्हणे. तर त्याला आम्ही धरून आणलं, त्याच्या शेपटीला आग लावली आणि तो सगळं नगर जाळून पळून गेला म्हणे. तो पुन्हा भेटेल जरी वानर, तरी तत्काळची करिणी चूर. मग म्हणे वाळीपुत्र, ऐक मशका राक्षसा, तुझे असंख्य दळ संवारुण, टाकिले 7 पुत्र मारुण, इंद्रजित विवरी कोंडून, अशोकवन विध्वंसले. तर तो रावण म्हणतोय परत झाला ना म्हणे, तर त्याला मी आता मारूनच टाकेल म्हणे, असं म्हणतोय म्हणजे मारुतीला. मग नंतर अंगद सांगतो, अरे त्यांनी काय काय केले म्हणे, तुझे तर 7 पुत्र मारले, तुझा असंख्य दळ संहार केला सैन्य दळांचा, आणि त्या इंद्रजीने त्यालासुद्धा एका भुयारामध्ये कोंडून ठेवलेलं होतं म्हणे. हे तू विसरला का म्हणे. तै तुझे बळ रावणा, कोठे गेले होते खळा मलिना, तुझं शिक्षा करावया दुर्जना, पुन्हा मारुती आला आहे. आणि त्यावेळी तुझं बळ कुठे गेलं होतं म्हणे, तू तेव्हाच का नाही त्याला मारलं म्हणे. आणि आता म्हणतो म्हणे की तो आला तर मारेल, आता तो परत आलेलाच आहे बघ म्हणे तुला शिक्षा करायला. त्रिभुवनपती सीता वल्लभ, जो त्रैलोक्य नगर आरंभ स्तंभ, त्यास मनुष्य म्हणती तू रासभ, दशमूर्खा यथार्थ तू. तर जो त्रिभुवनीचा त्राता आहे राम, तर तू त्याला मनुष्य म्हणतो म्हणे, तो तुझ्यासारखा मूर्ख तूच आहे म्हणे. इतर ओहोळ आणि भागीरथी, वरकड गजा आणि ऐरावती, उच्चेश्रवा जो सूर्यरथी, इतर अश्वान समान नो हे, खद्योता आणि चंडकिरण, किंवा कागा आणि सुपर्ण, तैसा वानरा आणि वायुनंदन, नव्हती समान राक्षसा. ओहोळ आणि भागीरथी यांच्यामध्ये काही फरक आहे का नाही म्हणे. किंवा साधा हत्ती आहे आणि इंद्राचा ऐरावत आहे यांच्यामध्ये फरक आहे का नाही. किंवा सूर्याचा रथाचा जो घोडा असतो उच्चश्रवा, तो आणि इतर घोडे यांच्यामध्ये फरक आहे, तो घोडा श्रेष्ठच आहे. किंवा ऐरावत वरचढच आहे म्हणे. तसं खद्योता आणि चंडकिरण, एखादा काजवा आणि सूर्यनारायण यांच्यामध्ये तुलना होईल का, तर नाही त्याप्रमाणे. किंवा कागा आणि सुपर्ण, कावळा आणि गरुड, तसं वानर आणि वायुनंदन म्हणे हे समान आहेत का म्हणे. वानर साधे वानर असतात आणि मारुती शेवटी देव आहे म्हणे. तर हे काही सारखे नाही आहेत म्हणे, असं सांगतो येतो त्यांना रावणाला. परिसा आणि इतर पाषाण, वरकड पशु आणि शिववहन, भणगे आणि रोहिणी रमण, नवे समान राक्षसा, इतर पर्वत आणि कनकाचळ, इतर किरडे आणि फणीपाळ, तैसा मनुष्या समान तमान नीळ, अपवित्रा तू केवी म्हणसी. जसं परिसे आणि साधा दगडे, तर ते त्याच्यात परिस श्रेष्ठ असतो ना, तसं इतर पशु असता आणि शंकराचं वाहन नंदी, तर यांच्यामध्ये फरक आहे. किंवा तारका आणि चंद्र, तर चांदणे किती असला पण चंद्राचा प्रकाश जास्ती असतो त्याप्रमाणे. आणि राक्षस आपलं ही पर्वत आणि कनकाचळ, तर हे सारखे आहेत का म्हणजे. साधे पर्वत आणि सुवर्णाचा पर्वत, किंवा बारीक किडे आणि छोटंसं सापाचं पिल्लू आणि शेषनाग म्हणे, तर ते यांच्यामध्ये फरक आहे. त्याप्रमाणे मनुष्य आणि
राम यांना तू सारखं का म्हणतो म्हणे. शेवटी राम हा रामच आहे म्हणे आणि मनुष्य मनुष्य आहे. तू दशमुखांचा बस्त होसी, शिववर मध्ये मातलासी, सीतादेवी निश्चयसी, आदिमाया भवानी, रणमंडळ हे होमकुंड, राक्षस आहुती पडतील उदंड, शेवटी पूर्णाहुती प्रचंड, तुझे पडेल दशमुखा. अरे म्हणे तू 10 तोंडाचा बोकडे म्हणे, असं तो अंगद त्याला सांगतोय. आणि शिवाच्या आशीर्वादाने तू मातलेला आहे म्हणे, तुला उतारलेला आहे म्हणे. तू सीतेला जे चोरून आणलं ना, तर ती प्रत्यक्ष भवानी आहे म्हणे, म्हणजे पार्वती आहे तिचं रूप आहे म्हणे एक. आणि आता जे काही हे होईल ना म्हणे, युद्ध होईल, तर ते युद्ध म्हणजे एक होमकुंड, त्याच्यामध्ये अनेक राक्षसांच्या आहुती पडतील आणि शेवटी पूर्णाहुतीला तुलाच मारेल म्हणे तो राम, असं तो सांगतोय. तू केले वेदाध्ययन, जैसा रास भावरी वाहिला चंदन, की षड्रसान माझी नेऊन, दरवी जेवी फिरवी तू दशमुखाचे वनचर, तुझ वदावया पारधी रघुवीर, सुवेळा चळी समरधीर, येऊन उभा ठाकला. तू पुष्कळ वेदाध्ययन केलं. तुझं वेदाध्ययन कसं आहे म्हणे, एखाद्या भाजीमध्ये आपण पळी फिरवतो ना, तसं आहे म्हणे ते. तर तू एक पशु आहे म्हणे, वनचर आहे म्हणे, श्वापद आहे म्हणे तू. आणि तुझा वध करायला तो आलेला आहे म्हणे. सोयळावर जवळ कोण आलेला आहे, तो राम येऊन उभा आहे म्हणे. अंगद शब्द परमकठीण, हृदयी खोचती जैसे बाण, परमक्रोध हे रावण, वाळी नंदना प्रति बोले. तो एक एक शब्द बोलतोय अंगद, आणि हा चिडतोय. मग तो सांगतो वाळीला, पितृसू म्हणे रे मर्कटा वनचरा, हे भूभार झालासी पामरा, तुझा पिता मारुनी तारा, सुग्रीवासी दिदली, पितृसूड न घेवावी तुझेनी, तरी प्राण देई समुद्र जीवनी, अथवा माझे पाठीशी येऊनी, रिघे वेगी मशकारे. अरे काय, तू तर एक माकडे म्हणे. तुझ्याच्यानी त्या रामाने वाळीला मारून टाकलं म्हणे. त्याचा तू मुलगा, तू पित्याचा सूड घ्यायच्या ऐवजी तू त्यालाच आणखीन साह्य झालेला रे म्हणे. आणि तुझ्या आईचं लग्न आणखी सुग्रीवाशी करून दिलं म्हणे त्याने. तुला काही वाटलं नाही का म्हणे, तर तू असं कर, याच्या समुद्रात जीव देऊन टाक आणि पित्याचा सूड घे, नाही तर मग समुद्रात जीव दे, किंवा नाहीच काय झाले तर माझ्या मागे मी तुला आसरा देतो म्हणे. वधोनी सुग्रीव रघुनंदन, तुझं किष्किंधेचे राज्य देईन, तुझी माता व्यभिचारिण, सुग्रीवासी तिने वहिले, सुग्रीवा आणि रघुवीर, तुझे मुख्य शत्रू साचार, अंगद म्हणे शक्रकुमार, रामनामे मुक्त झाला. तर म्हणे त्या वालीला मारून टाकलं म्हणे. तुझी आई पण व्यभिचारिणी म्हणे, तिने पण सुग्रीवाशी लग्न केलं म्हणे. याने काय केलं म्हणे, वालीला मारून टाकलं, सुग्रीवाला राज्य दिलं म्हणे, आणि याचा तू बदला घे म्हणे. रामाने जे केलं तर तू रामाला आणि सुग्रीवाला मी तुला मारून देतो म्हणे, आणि तुला राज्य देतो म्हणे किष्किंधेचं, असं सांगतोय. मग अंगद म्हणतो, माझे पिता जे होते ना म्हणे वाली, इंद्रकुमार म्हणजे वाली, तर त्याला रामाच्या बाणाने मुक्ती मिळालेली आहे म्हणे. राघव प्रसादे करुणी, वाळी अक्षय सायुज्य सदनी, दशमुखा तुझं एक क्षणी, शिक्षा करे न पाहे. तर तो मोक्षाला गेलेला आहे म्हणे माझा पिता म्हणे, आणि आता बघ म्हणे मी तुला शिक्षा करतो म्हणे, असं तो रावणाला सांगतोय अंगद. माझी पाणी प्रहारे करुणी, दशमुखे तुझे टाकीन फोडुनी, तुझा पुरुषार्थ त्रिभुवनी, सर्व जाणतो अपवित्रा. माहिती आहे म्हणे तुझा काय पराक्रम आहे ना, माहिती आहे. आत्ता एक बुक्की मारली ना म्हणे, तर तुझे 10च्या 10 डोके फोडून टाकतो म्हणे मी. सहस्रार्जुनाचे बंदी जाऊन, पडला होतासी कित्येक दिन, तो तू आजी येथे वदन, दाखविता न लाजशी. सहस्रार्जुनाने तुला बंदीखान्यात किती दिवस टाकलं होतं म्हणे, तुला काही लाजबेज वाटत नाही तर तोंड दाखवतोय म्हणे. मग बळीचे गृहा जाऊन देखा, बंदी पाडलासी तू मशका, तेथे तुझं दासी झेली ती कीटका, कक्षेशी दाटती घडी घडी. तर तू बळीच्या पण बंदीगृहात जाऊन आलेला आहे म्हणे. ऐसा पुरुषार्थी तू देख, न लाजशी दाखविता मुख, तव छेदावया दाई मस्तक, रघुवीर सिद्ध झाला असे. तर तो असा हा तुझा पराक्रम आहे माहिती आहे म्हणे, आणि तेच तुझे 10 डोके छेदायला आलेला आहे राम म्हणे. ऐसे कोणी दशकंधर, द्विज पंक्तीने चावी अधर, मग सवेग ओढिले शस्त्र, विद्युत प्रायते काळी. तर इतका हे झालेला होता तो, दातोट खात होता, आणि लगेच शस्त्र हातात घ्यायला उठला तो रावण अंगदाचं बोलणं ऐकून. सेवकासे म्हणे दशकंठ, धरा रे वेगी मरकट,
तो चौघे राक्षस बळकट धावोनिया धरते जाहले. आणि म्हणे याला पकडा रे म्हणे. लगेच 4 दूत उठले राक्षस आणि अंगदाला धरतायत. अंगद दंडी दृढ धरिला वाळी पुत्रे देखोनी ते वेळा. अद्भुत पराक्रम प्रकट केला क्षण मात्र न लागता. मग त्यांनी दंडाला धरलेले त्याच्या. आणि मग वाळीने काय केलं, एका क्षणात तिथून निघाला. कृतांत किंकाळी समान हा केसरशी गाजवी गगन. रावणाचे हृदय पूर्ण पुच्छ घाय दिदला. आणि मग मोठी अशी यमाच्या गर्जनेसारखी आरोळी दिली मोठ्याने आणि रामाच्या डोक्यावर शेपटीचा आघात केलेला आहे. रावण मस्तकीचा मुकुट तेजाळ पदांगुष्टे उडविला तत्काळ. ऊर्ध्व उडाला सबळ मस्तक मंडपी बैसला. आणि रावणाचा जो मुकुट होता तो पायाने उडवून दिलेला आहे आणि शेपटीचा घाव घातलेला आहे त्याच्या डोक्यावर. आणि त्याचा जो मंडप होता तो सभा मंडपाचं ते छत त्याच्यासहित तो उडालेला आहे. 14 गावे जो विस्तीर्ण प्रवेशा उन्हा चंडकिरण. तो घेऊन वाळीनंदन गेला क्षण न लागता. भुजी जडले 4घे जण त्यांचे अंतराळी गेले प्राण. लोंबती प्रेते होऊन वाळीनंदन जात असे. तर त्या 4घांनी धरलेलं होतं ते उडल्याबरोबर त्यांचा तर तिथंच प्राण निघून गेलेला आहे. आणि हा उड्डाण करतो आहे आणि त्याच्या डोक्यावर ते छत्र तसंच आहे. आणि त्याच्या दोघी हातांना 4 जणांचे प्रेत लोंबतायत. आला देखोनी वाळी सुत आश्चर्य करी जनक जामात. अंगद उतरला अकस्मात कपिनाथ हर्षले. आणि मग असा तो आलेला आहे रामापुढे येऊन उभा राहिलेला आहे. आणि सगळ्या माकडांनी बघितलं आणि त्यांना आश्चर्य वाटतंय. दंडीची प्रेते उतरवणी मंडपट तेव्हा ठेविला धरणी. त्रिभुवनपतीचे चरणी मस्तक अंगदे ठेविले. आणि मग ते मंडप होता त्याचा तो मस्तक तसा ठेवलेला आहे खाली. आणि रामाच्या चरणावर डोकं ठेवलेलं आहे. आणि ते हातामध्ये जे प्रेत होते लटकलेले ते पण काढून टाकलेत त्यांनी. प्रीतीने येऊनी मिलिंद सेवी पद्मकोशीचा सुगंध. तैसाच वीर अंगद रघुवीर पदाब्जी मीनला. जसं एखाद्या कमळाच्या फुलावर भुंगा बसतो त्याप्रमाणे आलेला आहे आणि तो रामाच्या चरणी लीन झालेला आहे. मग तो जगदानंद कंद आलिंगी हृदयी प्रेमे अंगद. सकळ कपिसी आनंद वाळी पुत्रासी भेटता. आणि मग सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि रामाने त्याला अंगदाला जवळ घेतलेलं आहे. रावणाचा मुकुट ते वेळा अंगदे रामा पुढे ठेविला. तो बिभीषणाचे मस्तकी घातला दशरथात्मजे ते वेळी. आणि मग तो अंगदाने जो रावणाचा मुकुट आणलेला होता तो बिभीषणाच्या डोक्यावर ठेवलेला आहे रामाने. अंगदास म्हणे रघुनंदन मंडप येथे आणला उचलून. पुढे कोठे बैसेल बिभीषण सिंहासन घालून या. ऐसे वाळी सुते ऐकोनी मंडप उचलला ते क्षणी. शेषमस्तकी धरी अवनी तैसा घेऊन जात असे. अरे म्हणे तू तर हा सभा मंडपच उचलून आणला आणि जेव्हा हा बिभीषण राजा होईल तेव्हा कुठे बसल म्हणे तो. असं रामाने सांगितल्यावर त्यांनी अंगदाने तो मंडप उचलला. कसा, जसा एखादा शेष फणी धरतो त्याप्रमाणे फणीवर पृथ्वी धरतो त्याप्रमाणे त्याने तो मंडप उचललेला आहे आणि चाललेला आहे जिथल्या तिथं ठेवायला. जे तिचा तेथे मंडप ठेविला सुवेळेसी परतून आला. राक्षस समुदाय ते वेळा आश्चर्य परम मानिती. तिथून आणला होता तिथं परत नेऊन ठेवलेला आहे त्या अंगदाने. केवढा पुरुषार्थ करुणी राक्षसेंद्रासी गांजोनी. मंडप गेला घेऊनी सवेची आणूनी ठेविला. आणि राक्षसाला रावणाला त्रास पण दिलेला म्हणे आणि तो मंडप आणलेला उचलला आणला परत तिथल्या तिथं नेऊन ठेवला म्हणे. असो राघवा पुढे वाळीनंदन सांगेस लंकेचे वर्तमान. नाना परी बोधिला रावण परी तो नायके दुष्टात्मान. तो सांगतोय की रावणाला पुष्कळ गोष्टी सांगितल्या पण तो दुर्बुद्धी काय ऐकत नाही म्हणे. गिरीमस्तकी वर्षे जलधर परी तेथे न राहे अनुमात्र नीर. तैसा बोधिला दशकंदर स्थिर नोहे बोधते तेथे तेथे. जसं म्हणतात ना पालथ्या गड्यावर पाणी, त्याप्रमाणे डोंगरावर पाणी ओतलं म्हणे ते राहतं का, तर ते नाही राहत. त्याप्रमाणे याला किती ज्ञान पाजळलं पण याला काही डोक्यात प्रकाश पडत नाही म्हणे, असं सांगतोय तो. तैसा बोधिला दशकंदर स्थिर नोहे बोधतेथ. नित्य दुधे नाहिला वायस परी तो कदा न होय राजहंस. रोज कावळ्याला दुधाने आंघोळ घातली म्हणे पण तो राजहंस होईल का, नाही. त्याप्रमाणे तो तसाच म्हणे. परी तो कदा न होय राजहंस दयान माझी कोळसा बहुस. घालीसी उजळ नोहेसी. किंवा कोळसा दयामध्ये घातला तर तो काळाच राहील म्हणे,
तो गोरा होईल का पांढरा होईल का तर नाही. त्याप्रमाणे रावणाला पुष्कळ सांगितलं पण नाही ऐकत म्हणे. सिकता शिजविली बहुकाळ परी कदा नव्हे मवाळ की परिस नेवनी तत्काळ खापरासी व्यर्थ लाविला. वाळू पाण्यामध्ये घातली आणि शिजत ठेवली, शिजल का ती नाही. त्याप्रमाणे किंवा परीस आणलेला आहे आणि तो खापराच्या मडक्याला लावला तर तो लोखंडाला लावायच्या ऐवजी खापराला लावला तर त्याचं सोनं होईल का तर नाही. त्याप्रमाणे जन्मांधा पुढे दीप जाणा की बधिरा पुढे वाजविला रुद्रवीणा. सारा सार समजेना शतमूर्खा जैसे का. आंधळ्यापुढे दिवा ठेवलेला आहे किंवा मंद आहे, ऐकू येत नाही, त्याच्या पुढे मारी विना बिना वाजवून गाणे म्हटले, काय उपयोग आहे का तर नाही. त्याप्रमाणे की शर्करे माझी नेऊन कडू दुधिया ठेविला बहुदिन परी त्याचे अंतर पूर्ण गोड नव्हे अनुमात्र. कडू भोपळा आहे तो साखरेमध्ये बुडवून ठेवला खूप दिवस पण तो गोड होईल का तर ते कडूच राहील म्हणे. तसं षोडशोपचारे पूजिले प्रेत परी ते गेले व्यर्थे जैसे व्यर्थ तैसा बोधिला लंकानाथ परी तो नायके सर्वथा. षोडशोपचारांनी पूजा केलेली आहे कशाची प्रेताची, ते पावल का तर नाही, ते काहीच उपयोग नाही त्याचा. तसं जोवरी शशी चंडकिरण तोवरी केला राजा बिभीषण एक वचनी तू सीतारमण तुझे वचन व्यर्थ नव्हे. तर आता तू जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बिभीषणाला तू आशीर्वाद दिलेला आहेच म्हणे की तोपर्यंत तू राज्य करशील, हे तुझं वचन काही व्यर्थ जाणार नाही म्हणे. युद्ध केली या वाचोनी कदा नेदी जनकनंदिनी राघवेंद्र ऐसे ऐकोनी चंड दोरदंड पिटिले. आणि मग त्यांनी असं ऐकले रामाने की बा आता हा काही देणार नाही आहे सीता असं म्हणून मग रामाने ते ऐकल्याबरोबर लगेच दंड तो पटलेले आहेत. जैसा रजनी अंती वासरमणी अकस्मात पूर्वेश देखिजे जनी तैसी कोदंडाची गवसनी नरविरोत्तमे काढली. जसा सूर्य अचानक सकाळी सकाळी दिसतो त्याप्रमाणे ते कोदंड जे धनुष्य होतं त्याची गवसनी म्हणजे त्याच्यावरचं कव्हर काढलेलं आहे त्याने रामाने. की ते मेघातुनी वेगळी प्रलय चपळा निवडली तैसी गवसनी काढली प्रभा पडली कोदंडाची अकस्मात. आणि मग ते कोदंड होतं त्याचा प्रकाश पडलेला आहे म्हणजे जसं वीज चमकते त्याप्रमाणे. क्षण न लागता चढवून गुण उभा ठाकला सीताराम ओढी ओढिता कर्ण थरारली सप्तद्वीपे. आणि मग एक क्षण न लागला नाही तेवढ्यात त्यांनी बाण लावलेला आहे धनुष्याला आणि कानापर्यंत ओढतोय आणि त्या आवाजाने धरणीसुद्धा थरथर कापायला लागलेली. सप्तद्वीपे 7 द्वीप जे आहेत ते सुद्धा थरथरले. काळाचे मनी बैसे दचक तैसे सुग्रीवे दिधली हाक 18 पद्मे वानर देख गर्जना करीत उठले. तसे उठलेलेच सगळे. दिग्गजांची बैसली टाळी कूर्मपृष्टी तेव्हा थरारली यज्ञवराह रसातळी सावरी तापुल्या दंताने. तर रणधुरंदर जे असतात तर त्यांच्यासुद्धा दातखिळ्या बसल्या म्हणे त्या आवाज ऐकून. आणि कासवाने आपल्या पाठीवर जी पृथ्वी ठेवलेली आहे तीसुद्धा थरथर करायला लागली. म्हणजे आणि रसातळाला जी यज्ञ वराह रूपामध्ये जी पृथ्वी दातावर धरली तीसुद्धा तो सावरू लागलेला आहे म्हणे. असं हे वर्णन केलेलं आहे अवतारांचं. एकदाची कपीचे भुभुकार ऐकता दचकले निर्जर धुळीने दिशा दाटल्या पार मेरू मांदार कापती. माकडांचा भुभुकार ऐकून सगळीकडे दंदनाट झालेला आहे. ते डोंगरही थरथर कापायला लागले. 20 कोटी वानर घेऊन लंकेवरी धावला सुषेण जेवी वासरण चक्रावरी पंचानन जेवी वारण चक्रावरी पंचानन गर्जन धावे निश्चंक. तर 20 कोटी वानरांना घेऊन राम निघालेला आहे. आणि जसं एखाद्या हत्तीच्या डोक्यावर सिंह उडी मारतो त्याप्रमाणे. सकळ पापांची रामनाम जैसे जाळुनी करी भस्म तैसा तो वानरोत्तम अंजनी तनय धाविन्नला. आणि मग जसं रामनाम घेतल्यावर सर्व पाप जळून जातात त्याप्रमाणे मारुतीने उड्डाण केलेलं आहे. सकळ वानरांशी सेनापती नीळ धाविन्नला समीर गती धुळीने लोपला गबसती वाटे कल्पांत मांडला. तर सेनापती कोण होतं? नीळ होता. तो वाऱ्याच्या गतीने धावत होता पुढे आणि जर इतकी धूळ लोटली की सगळं आसमंत धुळीने भरलं गेलेलं होतं. झाला एकची हाहाकार गजबजले लंकानगर वेळा सांडोनी नंदेश्वर बुडवू पाहे उर्वी ते. जसं इतकी गजबज झाली म्हणे जसं समुद्र
पृथ्वीला बुडवून टाकेल बा असं वाटायला लागलं होतं. पाण्यात बुडवून गेली बा असं. उदकावरी तुंबिनी फळं जैसे डळमळे भूमंडळ, वरी या सोडती निराळ बनगे भडभडा रिचविती. जसं याच्यावर पाण्यावर भोपळा तरंगतो त्याप्रमाणे पृथ्वी डळमळ करत होती म्हणे. मेरू ऐसे लंकेचे होडे, वरी रचिले शस्त्रांचे जुबाडे, प्रळय विजेची निपाडे नग्न शस्त्रे झळकती. तर ते याचे जे मेरूसारखे उंच उंच जे बुरुज होते त्याच्यावरून ते सगळे चढतातच वानरंती. लंका दुर्गावरी सत्वर बळे चढती प्रतापशूर, केशी धरुणी रजनीचर आसुडोनी खाली पाडती. आणि ते तसं एखाद्या डोंगरावर चढावे ते माकडं तर त्याप्रमाणे ते चढत होते त्या दुर्गावर, त्या ह्याच्यावर बुरुजांवर चढत होते आणि ते राक्षस होते त्यांना आसडून खाली ओढून खाली पाडत होते माकडांना. उल्लाट यंत्राचे बडीमार, कोट्यानु कोटे करती असुर, भिंडी माळा शस्त्रे अपार, राक्षस वरून भिरकावती. त्यांचे आता युद्ध सुरू झालेले आहे. कोट्यानु कोटे पर्वत थोर, एकदाची झोकती वानर, वरिली यंत्रे होती चूर, रजनी चरांसहित. तर ते त्यांना शस्त्रांनी मारायचे माकडांना आणि माकड काय करायचे, डोंगरच्या डोंगर उचलून आणायचे आणि त्यांच्यावर फेकत होते आणि त्यांचे शस्त्र तोडून टाकत होते. दुर्गावरुणी राक्षस पाही, वानर झोडती शस्त्रघाई, दुर्ग परिगते समयी, राक्षस प्रेतांनी बुजियेला. आणि मग इतके मारले की त्यांच्या तिथं तो बुरुज होता तो राक्षसांच्या प्रेतांनी भरून गेलेला आहे सगळा. असं पुच्छधोर आकार टाकोनी, असुरांचे ग्रीवेसी गोवनी, एकदाची पाडती आसडोनी, खंदका माझी प्रेतवत. आणि मग त्या रावणांना ते राक्षसांना माकडं शेपटीने गुंडाळायचे आणि फेकत होते, त्यांच्या जिभा ओढून घ्यायचे. एक अकस्मात वानर उडवणी, राक्षसास पायी धरुणी, गरगरा फिरविती गगनी, आपटवणी धरणी मारती. कोणी पाय धरायचे, गरगर फिरवायचे आणि आपटायचे जमिनीवर माकडं राक्षसांना. एक राक्षसांची पोटे फोडिती, एक चरण कर नासिके तोडती, एक प्रेत उचलवणी मागोती, भिरकाविती लंकेत. कोणी त्यांचे नाक कान कापून टाकायचे राक्षस. आपल्या राक्षसांचे पोटप कोणी फोडायचे माकडं, कोणी त्यांचे हातपाय तोडायचे, कोणी त्यांना उचलून लंकेमध्ये फेकून द्यायचे. आटले बहुत रजनीचर, गोपुरावरुणी दशकंधर, विलोकित दिशा अंबर, तो वानरमय दिसत असे. आणि गोपुरांवर चढून रावण पाहत होता की काय चाललेलं आहे म्हणून पाहत होतं. सगळीकडे वानरच वानर दिसत होते त्याला. चतुरंग दळभार स्वसैन्यासी दशकंधर, म्हणे काय पाहता निघा बाहेर, आटोनी समस्त वानर, माजवा समरभूमी वेगे. मग रावण सांगतोय निघा सगळे बाहेर म्हणे, त्याला गाजवा म्हणे, गाजवा म्हणे आणि सगळ्या माकडांना मारून टाका असं सांगतोय रावण. चतुरंग दळ सागर, निघे लंकेतून बाहेर, कोट्यानुकोटे असुर, पायीचे पुढे तळपती. आणि मग सगळा सेनेचा समुद्र जसा काही निघालेला आहे म्हणे असे निघालेत सगळे राक्षस. पर्वता समान रजनीचर, विक्राळ तोंडे भाळी शेंदूर, बांबर झोटी दाढा शुभ्र, जिव्हा आरक्त लळलळीत. असे त्यांचं वर्णन केलं आहे. मोठे तोंड, जिभी मोठ्या मोठ्या बाहेर, असं त्यांचं पर्वतासारखे ते राक्षस आलेले आहेत म्हणे लढाई करायला. खदिरांगार लखलखित, जैसे नेत्र त्यांचे आरक्त, मद्यपाने झाले मस्त, शस्त्र घेऊन तुळती. आणि मग त्यांचे डोळे कसे लाल लाल दिसत होते आणि मद्यपान केलेलं होतं आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्र होते ते लखलखित असे. सुरांची शिरे रेखुणी, ब्रिदे बांधिली चरणी, यमद्रष्टा झळका जगनी, आवेशे करुणी गरजती. तर देवांचे मस्तकसुद्धा ते काही कापून ते आणत होते आणि कमरेला बांधत होते म्हणे, जसे काही ते यमासारखे दिसत होते. ओढणं असेल ता शक्ती, शूळ तोमर घेऊन हाती, गदा परिग चक्रे झळकती, दंडी पिंजारती चामरे. त्यांचं ते वर्णन केलेलं आहे राक्षसांचं. त्यांच्या हातात शूळ होता, तोमर होते, गदा होत्या, चक्र होते, सगळं परिग होतं, सगळं होतं. वानरांचे करुणी पुतळे, घातिले चरणाचे वाळे, हाका देती परमबळे, एकदाची सर्वही, दनानत ओरवी मंडळ, म्हणती देवांनो धावा सकळ, तुमच्या रामासहित दळ, रणांगणी ग्रासले. म्हणे देवांनो धावा म्हणे आता म्हणे
तुमचा जो राम आहे म्हणे, त्या रामासहित सगळ्यांना आता आम्ही रणांगणात घेतलेलं आहे म्हणे, असे ते ओरडाआरडा करतायत. तयान पाठी अश्वभार, आधी पायदळ होतं, पुढे त्यांच्या मागे घोड्यांचं होतं. अश्वभार तयान पाठी अश्वभार, नाना जातीचे मनोहर, वरी बैसले राऊत असुर, असेल ता घेऊन या. तर ते हातांमध्ये तलवारी घेऊन ते सैन्य घोड्यांवर बसून आलेलं आहे काही. तयान पाठी गजभार, ऐरावती समान थोर, वरी शूळ घेऊन बैसले असुर, ध्वजी अंबर भेदित. त्यांच्या मागे कोण होतं? घोड्यास्वारांच्या मागे हत्तींवर बसणारे होते, त्यांच्याजवळ शूळ होतं. तया पाठीशी चालिले रथ, रत्नजडित चाके झळकत, तुरुंग जुंपिले चपळ भोवत, गगनचुंबित ध्वज बहु. हत्ती सेनेच्या मागे रथांवरचे होते, रथ घेऊन आलेले होते, रत्नजडित असे रथ आणि चपळ घोडे होते त्यांच्या रथांना, ते आलेले त्यांच्या मागे. संग्राम संकेत भेरी, असुरी ठोकल्या ते अवसरी, रणतुऱ्या आणि मोहरी, तेथे धडकती विशाळ. आणि मग आरडाओरडा करत आरोळ्या मारत ते चाललेले आहेत सगळे लढाई करायला रामाशी. वैरियांची आणि स्वदळे, एकवटली दोन्ही दळे, एकची घनचक्र मांडले, नादे कोंदले अंबर, जय यशस्वी अयोध्या नृपवर, मनोनी धावती वानरवीर, वृक्ष घाये रजनीचर, झोडोनी समरी पाडती. तर माकडं काय करायचे? झाडाचे झाडं उपटून आणायचे, डोंगर टाकायचे त्यांच्या अंगावर आणि राक्षसांचा मारत होते राक्षसांना. असे आता युद्ध सुरू झालेलं आहे. वैरियांची आणि स्वदळे, एकवटली दोन्ही दळे, एकची घनचक्र मांडले, नांदे कोंडले अंबर, जय यशस्वी अयोध्या नृपवर, म्हणून धावती वानरवीर, वृक्ष घाये रजनीचर, झोडोनी समरी पाडती. कृतांतवत धावती वानर, टाकीती पर्वत पाषाण अपार, असुरांचे अस्थिपंजर, चूर होती लागता. आणि मग ते यांचे झाडांनी ते त्यांच्या हाडं चूरचूर करून टाकत होते. उठावले राक्षस बळे, तोडीती कपीची शिरकमळे, की उसळती नारिकेले, कोट्यानी कोटी आकाशी. आणि राक्षससुद्धा माकडांचे मस्तक छाटत होते आणि जसे जसे नारळ उडतायत त्याप्रमाणे आकाशामध्ये उडत होते ते माकडांचे पण शिरकमळं. जैशी क्षुदंडीची खंडे, तैसी करचरणांची दुखंडे, एकदाच पडती प्रचंडे, असुर हस्ते करुणिया. आणि माकडांचे सुद्धा हातपाय छाटले जात होते, कसे? जसे उसाचे तुकडे होतात त्याप्रमाणे. खेटका आड असुर दडती, कुंतशक्तीने बळे खोचिती, वानरा विदारुणी पाडती, ठाई ठाई असंख्य. त्यांचे जे अस्त्रशस्त्र आहे त्याच्याने ते वानरांना पण मारत होते. अकस्मात कपी धावती, काळीजे राक्षसांची काढती, प्रेते तेथे पडती किती, नव्हे गणती कोणाचे. आणि मग ते राक्षसांकडे पण यायचे वानर आणि त्यांना पण ते मारून टाकायचे. आवेशे कपी शिळा टाकीती, असुरांचे मुखावरी आदळती, रक्ते भडभडा उसळती, मस्तके उडती तडतडा. आणि मग दगडी मोठे दगड आणि हे झाडं त्यांच्यावर टाकायचे राक्षसांवर, तर ते त्यांच्या तोंडावर पडायचे आणि त्यांच्या तोंडातून रक्त निघत होते. ऊर्ध्वपंथे शिरे उडती, स्वर्गपंथा भेदित जाती, नाशिवंत म्हणून उतरती, सीतापती पहावया. आणि आकाशामध्ये त्यांचे मुंडके असे उडत होते. समरभूमीसी धडे नाचती, दोन्ही हस्ते टाळी वाजवती, आम्हासी येथेचे आहे गती, नृत्य करती म्हणून या. आणि मग त्यांचे जे माकडांचे मुंडके उडून गेलेले, फक्त त्यांचं धड आहे, तर धडसुद्धा दोघे हातांनी टाळ्या वाजवायचं आणि म्हणायचे की आम्हाला गती मिळालेली, स्वर्गात जागा मिळालेली. रणी भ्याडते तयांप्रती, तुटली शिरे गदगदा हासती, आम्ही पावलो मोक्षगती, तुम्हास नाही हो सर्वथा. जे हे आहेत मुंडके तुटलेले आहेत ते सुद्धा हसत होते. असो वानरवीर प्रचंड, तो गजबहार लोटले उदंड, कपी ओढुनी शुंडादंड, आकाशपंते भोवंडिती. तर ते वानरवीर असे प्रचंड होते, तर ते काय करायचे? हत्तीचे जे सैन्य आलेले होतं हत्तीवर बसून, तर त्या हत्तींच्या सोंडी ओढून आकाशामध्ये भिरकवायचे. गजदंत मोडोनी लवला आहे, वरिल्या ताडिती त्याची घाये, शुंडा पिळवनिया पाहे, कुंभस्थळे फोडिती. आणि हत्तीच्या स्वाराला मारायचे, हत्तीचे गंडस्थळ पण फोडायचे आणि हत्तीच्या सोंडी उडवून आकाशामध्ये भिरकावून द्यायचे. हत्तीचे दातही पाडून टाकायचे ते माकडं. पुच्छी धरून या वारण,
गगनी देती भिरकावून, त्यांचे लक्ष धरून दुसरा गज भिरकाविती. एक हत्ती भिरकावला वरती की लगेच त्याच्याच मागे दुसरा पण पाठवून द्यायचे शेपटीला धरून हत्तींना. ऐसे लक्षाचे लक्ष वारण, गगनी करिता ती भ्रमण, एक तुरुंग पायी धरून स्वारांसहित आपटती. किंवा हत्तींना वरती आकाशात भिरकावायचे आणि मग घोड्यांचे पण पाय धरून स्वारांसहित आपटून द्यायचे ते माकडं. वृक्षमंडित पर्वत रथांवरी टाकती अकस्मात, रथसारथियांसमवेत पिष्ट होती तया घाये. तर झाडांसहित जे डोंगर होते ते सुद्धा उपटून त्या रथांवर टाकून देत होते. असं 3 रात्री 3 दिवस युद्ध झाले आसमास, सुरांचे अवतार किंपुरुष लोटिले राक्षस माघारे. आणि मग 10 दिवस बरेच 3 दिवस युद्ध चाललेलं. 3 दिवस आणि 3 रात्र असं युद्ध चालू होतं ते. शिळा पर्वत एकसरी कपी टाकीती धूम्राक्षावरी, परी तो चपळ बाणधारी पिष्ट करुणी टाकीत. तर तो तिथं कोण आलं, धूम्राक्ष आलेला आहे लढाई करायला. तर ते हे त्याच्यावर दगड टाकायचे, पर्वत टाकायचे, पण त्याला काही जुमानतच नव्हता तो धूम्राक्ष. असंख्यात वानरगण धूम्राक्षे मारिले न लागताक्षण, कपीचे भार जाती पळून पराजय पावले. उणे देखताची सत्वर वेगे धावला रुद्रावतार, उचलून या गिरीवर धूम्राक्षावरी टाकीला. आणि मग ते माकडं त्याला पाहून पळायला लागले त्या धूम्राक्षाला. आणि मग त्यानंतर हनुमंत आलेला आहे आणि त्यांनी एक मोठा डोंगर उचलला आणि त्या धूम्राक्षावर टाकलेला आहे. अश्वसारथी रथचूर्ण पर्वताखाली झाले जाण, धूम्राक्ष चपळ उड्डाण करुणी गेला एकीकडे. मग शूळ घेऊन ते अवसरी धूम्राक्ष धावेला वाऱ्या मारुतीवरी, मारावया सरपारी अळिका जैसे चपेटे. तर जसं मारुतीने हे केलं, त्याच्या अंगावर दगड टाकला, पर्वत टाकला आणि ते पाहून तो बाजूला होऊन गेला आणि तो मारुतीवर धावला. कसा धावला, जसं एखाद्या आळी आहे ती गरुडाला मारायला चालली त्याप्रमाणे भासत होतं म्हणे. किंवा वारणावरी धावे मृगेंद्र, तैसा वेग निघे वायुपुत्र, मुष्टी घाते त्याचे शिर, मृत्तिका घटवत चूर्ण केले. आणि मग शेवटी मारुतीने जसा सिंह हत्तीवर धावून जातो तसा धावून गेलेला आहे आणि मोठा एक वृक्ष तोडला आणि त्याच्या अंगावर टाकला आणि मग तो धूम्राक्ष मारून टाकलेला आहे त्याने. धूम्राक्ष पडताची तत्काळ पळव लागले सर्व घायाळ, जैसे मन आकळीता बळ इंद्रियांचे काही न चले. जसं आपण मनाचा निग्रह केला आणि जसं आपले इंद्रिय सगळे आपल्या ताब्यात असतात त्याप्रमाणे तो धूम्राक्ष खाली पडल्यावर ते सगळे पळायला लागले सैन्य. ही इंद्रियांची उपमा दिलेली आहे इथं. जेतोनी मन उडे निश्चिती, तैसे कैसे राहिले प्रीती, की देखणिया त्रिजगती नेत्र गेलिया मावळे. जसं आपल्याला एखादी वस्तू पाहिजे असते ना, आपण मनाने ठरवलं ही नको आहे मला, त्याप्रमाणे झालेले आहेत, तसे ते निघून गेलेले आहेत. तैसा धूम्राक्ष पडता ते काळी, घायाळी लंकेत प्रवेशली, रावणे वार्ता ऐकली, हृदयी वाढली परमचिंता. आणि मग धूम्राक्ष पडलेला आहे हे ऐकलं रावणाने, त्याला अजूनच चिंता पडलेली आहे. मग दळ भारेसी वज्रद्रष्टी, दशमुख तयासी आज्ञा करी, तो समरभूमीसी झड करी, येता झाला वात वेगे. मग आता वज्रद्रष्टीला आणलेलं आहे. वानर राक्षस ते समयी मिसळले एके ठाई, वानरवीरी राक्षसमही प्रेते करुणी पाडले. रथारूढ वज्रद्रष्टी हरिदळी मिसळला झडकरी, 2 लक्ष कपी भूमीवरी प्रेते होऊन पाडिले. तर तो वज्रद्रष्टी आला आणि त्यांनी त्या माकडांमध्ये मिसळलेला आहे तो सगळ्या वानरांच्या सैन्यामध्ये, आणि 2 लक्ष माकडं त्यांनी प्रेत करून टाकले, मारून टाकले. ऐसे देखोनी वाळीसुत वेगे धावला कृतांतव्रत, शतांची शते पर्वत उचलवणे टाकी हरिवरी. आणि मग त्या आणि डोंगरच्या डोंगर तो वाळीसूत कोण, अंगद, तो आलेला आहे आणि डोंगरच्या डोंगर उचलून टाकतोय तो राक्षसांवर. पर्वता सरिसे ते क्षणी राक्षस मारले एक अक्षणी, अशुद्धे करुणी धरणी पूर्वाती भडभडा. आणि मग त्या डोंगरांनी तो राक्षसांना मारतोय, एक अक्षौहिणी अशी मारलेत त्यांनी. मग तारा तनये ते अवसरी, उचलिला बहुशृंगाचा गिरी, भिरकावला वज्रद्रष्टीवरी परमावेशे ते धवा. तर बहुशृंगाचा जो पर्वत होता तो उचलला आणि त्याच्यावर भिरकावला आहे वज्रद्रष्टावर. तो राक्षसे सोडून या बाण, क्षण न लागता केला चूर्ण,
ऐसे अंगदे देखोनी महावृक्ष उन्मळीला. मग त्यांनी तिकडून बाण सोडला आणि तो वृक्ष पण त्यांनी पाडून टाकलेला आहे. परमप्रतापी वाळीनंदन बुभुक्कारे गर्जवीत गगन. वृक्ष घाया सरना सरसा प्राण वज्रदृष्टीचा घेतला. आणि मग त्यांनी बुभुक्कार केला आणि झाडाचा जो हे होता तडाखा मारलेला आहे, तर त्याच्याने झाडाच्या आघाताने तो वज्रदृष्टी होता तो पण मरून गेलेला आहे. शरीर जाले शतचूर्ण मही भिजली अशुद्धे करुण. जैसा रगडिता मतकोण नवरेची काही उरली. तर त्याच्या रक्ताने सगळी भूमी भरलेली आहे. तो अकंपन दळभारे करुण रणासी आला न लागता क्षण. आता अकंपन आलेलं आहे सैन्य घेऊन. तो अकंपन दळभारे करुण रणासी आला न लागता क्षण. तेने सोडिले असंख्य बाण कपिचक्रावरी पै. त्यांनी पण असंख्य बाण सोडलेले आहेत. सिंह चपेटे देखोनी वारण ते पातला सीता शोकहरण. वृक्षघाते झड करुण रणी अकंपन विदारला. आणि मग मारुती आला तिकडून धावत आणि त्याने त्या कंपनाला झाडांनीच मारायला सुरुवात केलेली आहे. राक्षसदळी हहकार शोकार्णवी मग्न दशकंधर. मग तयासी शांतवी ज्येष्ठ कुमर. शक्रजित नामजया म्हणे राया तू चिंता न करी. तुझे पुत्र समर भूमीवरी. आजी पवडवीन निर्धारी तरी शक्रजित नाम नाही. तर तो नंतर मग तो पण गेलेला आहे अकंपन. आणि मग नंतर शक्रजित म्हणजे इंद्रजित आलेला आहे. तो सांगतो राजाला की तुझे शत्रू ह्या भूमीवर मी पाडतो म्हणे आज म्हणे. जर नाही यांना मारलं तर माझं नाव इंद्रजित नाही तरी मी जैसा जंत पोटासी आलो तुझे यथार्थ. मग असंख्य दळासहित व इंद्रजित जनकानमोनी निघाला. मग मी नुसता एखादा क्षुद्र जंतू तुझ्या पोटात आलेलो आहे म्हणे असं समज म्हणे. आज मी यांना नक्कीच मारतो असं म्हणून इंद्रजित निघाले आहे रावणाला नमस्कार करून. असंभाव्य सेनान सागर रणमंडळासी आला सत्वर. तव ते अपार वानरवीर रणपंडित प्रतापी. आणि मग तो आलेला आहे आणि वानरसुद्धा युद्ध करता आहे. घेऊन शिळा तरुवर असुरात मिळसळले वानर. जैसा वायसान माझी सुंदर राजहंस मिसळले. तर ते असुर आणि वानर एकत्र झालेले कसे, जसे कावळे आणि राजहंस एकत्र होतील तसे दिसत होते ते. किंवा गारान माझी हिरे मिसळती जैसे एकसरे. तैसे वानर प्रतापे थोरे असुरदळी चवताळती. किंवा गारा आहेत आणि त्यांच्यामध्ये हिरे मिसळत आहेत त्याप्रमाणे. म्हणजे वानर हिरे आहेत आणि हे गारा आहेत राक्षस त्याप्रमाणे. कपीचा प्रताप आगळा देखोनी इंद्रजिते रथ लोटीला. तो वाळीपुत्र धाविन्नला महापर्वत घेऊन या. इंद्रजित रथ घेऊन आला आणि तिकडून कोण आलेला आहे, अंगद आलेला आहे मोठा पर्वत घेऊन. जंबुमाळी प्रतापी वीर त्यावरी धाविन्नला वायुकुमर. विद्युन्माळीवरी यावरी शशूर सुग्रीवाचा उठावला. आणि मग जंबुमाळी आला त्याच्यावर मारुती धावून गेलेला आहे. इंद्रजितावर अंगद धावून गेलेला आहे. आणि विद्युन्माळी होता त्याच्यावर विद्युन्माळी नावाचा राक्षसावर सुग्रीवाचा सासरा सुषेण तो धावून गेलेला आहे. सुग्रीवाचा उठावला जंगनामे असुर प्रबळ. त्यावरी धावे वीर नळ. परम माजले रणमंडळ हाके निराळ गरजता ते. आणि जंग नावाचा जो राक्षस होता त्याच्यावर नळ धावून गेलेला आहे आणि असं एक युद्ध सुरू झालेलं आहे. वानर राक्षसांची प्रेते एके ठाई पडली अगणिते. जसे खडे आणि मुक्ते एके ठाई विखुरले. आणि अशा प्रकारे ते प्रेत पडलेले जसे मोती आणि खडे पडले त्याप्रमाणे. हनुमंते पायातळी घालोनी चिरीला जंबुमाळी. विद्युन्माळी ते काळी सुषेने आटोनी मारिला. तर मारुतीने जंबुमाळी चिरूनच टाकलेला आहे आणि तो विद्युन्माळी होता त्याला सुषेनाने मारून टाकले आपटून. निळे जंग मारिला ते क्षणी. निळाने कोणाला मारलं, जंगाला मारलं. तो असता गेला वासरमणी अंधारे कोंदली रजनी कोणासी कोणी न देखे. आणि मग संध्याकाळ झालेली आहे तर कोणीच कोणाला दिसत नव्हतं. कोण रे कोण असुर पुसत कपी म्हणती आम्ही रामदूत. असुरवीर अकस्मात घाय हाणती सरसाची. आणि मग ते कोण रे कोण दिसत नव्हतं. आणि मग ते एकमेकावर घाव घालायचे. माकडं म्हणायचे आम्ही रामाचे दूत आहे. आणि मग राक्षस त्यांना मारायचे, हे त्यांना मारायचे. कोण रे कोण पुसती वानर जे म्हणती आम्ही असुर. घाये हाणोनी कपीवर करीती चूर राक्षसांचा. असं म्हणून ते एकमेकांचा मारतायत ते राक्षस आणि वानर. सवेची उदय पावे अत्रिपुत्र आनंदले सकळांचे नेत्र.
परी वानरवीर अनिवार आटिले असुर पराक्रमे. आणि मग नंतर अत्रिपुत्र म्हणजे चंद्रोदय झालेला आहे. चंद्र उगवल्यावर सगळ्यांना आनंद झालेला आहे. पण पाहिलं तर काय, वानरांनी असुरांना असुर मारून टाकलेले आहेत. मग तो शक्राजित ते वेळा रथासहित सेनेतून उडाला. जलद जाळात लपला वर्षो लागला सर्पबाण. नंतर शक्राजित होता म्हणजे इंद्रजित, त्याने काय केलं, तो सेनेतून आकाशात उडाला आणि ढगांमध्ये जाऊन तो बाण मारायला लागलेला आहे, सर्पबाण टाकायला लागला आहे. राक्षसाचे कापट्य अद्भुत बाण तेच सर्प होतं. कपीचे अंगी संचरत विकळ पडती तेने वीर. तर त्याचं तो इंद्रजिताने कपटाने काय केलं, ढगांमध्ये जाऊन सर्पबाण सोडायला सुरुवात केली आणि ते सर्प जे बाण सोडायचा तर त्याचे सर्प व्हायचे आणि ते वानरांना चावत होते, ते त्या अंगावर पडत होते सगळे. राम लक्ष्मणांवरी सर्पबाण सोडी शक्रारी अयोध्यानाथ ते अवसरी चहूकडे पाहे तटस्थ. आणि राम लक्ष्मणांवर पण सर्पबाण टाकत होता तो इंद्रजित. म्हणे बाण येतात कोठोनी संधान करता न दिसे नयनी. जरी प्रकट दिसे समरांगणी तरी बाण घाते फोडेन मी. तर बघतायत ते, राम म्हणतोय जर हा दिसतच नाही तर कुठून बाण मारायचा, असं विचार करतायत. ओढवले परमदुस्तर कित्येक उडाले ऊर्ध्व वानर. शोधिले बहुतांबर परी तो वीर दिसेना. सगळीकडे बघतायत वरती, पण तो जो कोण बाण मारतो तो काही दिसत नव्हता. वानर आले परतोन अवघे पाहती म्लानवदन. राम लक्ष्मणांसी बाण बहुसाल खरतडले. तर राम लक्ष्मणांना सुद्धा ते बाण खरचटून गेलेले आहेत. ते समयी मूर्छा येऊन भूमीवर पडले दोघेजण. तो इंद्रजित बोलेवरून का निवांत राहिला. मारून या दूषण खरं शिळा बांधिला सागर. म्हणविता क्षत्रिय कुमार कारेशर सोडाना. आणि मग तो वरून बोलतोय, त्यांचे ते दोघं मूर्छित पडलेले आहेत आणि वरून तो बोलतोय, अरे का रे शांत राहिले, तुम्ही क्षत्रिय आहेत ना म्हणे, एवढा समुद्रावर तुम्ही पूल बांधलेला आणि आता का लढाई करत नाही म्हणे, आता मारा बाण म्हणे, असं म्हणतोय तो वरून. वर कडकपीवर बाण शक्रजी ते टाकिले वरून. तरु उन्मळती मुळी होऊन हरिगण तैसे पडले. वरून तो बाण मारतोय आणि इथं माकडं खाली जसे झाडं पडावे त्याप्रमाणे पडतायत खाली माकडं. शुक फुलता बहुत सिंदूर वर्ग दिसे पर्वत. तैसी कपींची शरीर आरक्त असंख्यात पडियेली. जसं एखादा डोंगर पेटलेला आहे तो कसा लाल दिसेल त्याप्रमाणे सगळे ते माकडांचे शरीर दिसत होते रक्ताने भरलेले. शक्रजित खाली उतरणं मुख्य जे पडले राक्षसगण त्यांची कुंपणे उचलून लंकेशी नेता झाला. आणि जे खाली तो उतरला मग खाली इंद्रजित आणि राक्षसांचे जे प्रेत पडलेले होते ते उचलून लंकेला घेऊन गेला. जयवाद्यांचा होता घोष परम आनंदला लंकेश. हृदय आलिंगन पुत्रासे म्हणे धन्य मी तुझे. आणि मग जयघोष झालेला आहे, जयवाद्यांचा घोष झालेला आहे आणि रावणाला आनंद झालेला आहे की आपल्या मुलांनी जय मिळवून दिलेलं असं. त्रिजटेस म्हणे रावण पुष्पकी सीतेसी बैसवून. दृष्टी सदावी सकळ रण राम सौमित्रा समवेत. तर तो रावण त्रिजटेला सांगतो की तिला याच्यात बसव म्हणे, पालखीत बसवून तिला दाखव म्हणे रणसंग्राम कसा चाललेला आहे, राम सौमित्र लक्ष्मण सगळे कसे आहेत ते बघ म्हणे, असं दाखव म्हणे तिला. त्यांची विलौकिता प्रेते मगती वश होईल आमाते. अवश्य म्हणून जानकी ते विमानी बैसवी त्रिजटा. तर ते पुष्पक विमान होतं त्याच्यामध्ये बसवून त्रिजटाने तिला दाखवायला आणलेलं आहे. ती बघते. सकळ मंडळ विलौकित तो अनुजा सहित रघुनाथ. दृष्टी देखिता मूर्छित जनकात्मजा पडियेली. तर ते दोघं बेशुद्ध पडलेले होते, राम आणि लक्ष्मण. आणि मग ते पण पाहून सीता पण बेशुद्ध पडलेली आहे. मग त्रिजटने सीता धरुणी उठवणी बैसवली सावरुणी. म्हणे माये धैर्य धरी म्हणी चाप पाणी उठेला आता. मग ती त्या सीतेला सांगते म्हणे माते तू धीर सोडू नको म्हणे, आता राम उठेल बघ म्हणे. तव ते विभीषणाची राणी शर्माजवळी गुप्त येऊनी. विदेह तनयेचे करणी निजगुण सांगत असे. मग विभीषणाची राणी शर्मा होती ती आलेली आहे सीतेजवळ आणि गुप्त रूपाने आलेली आहे आणि ती सीतेला सांगते आहे. म्हणे जगन्माते धीर धरी आता उठविल राम सौमित्र. संवारतील सकळ असुर आन विचार येथे नाही. तर म्हणे तू धीर धर, आत्ता उठतील म्हणे ते.
मी अनृत बोलीन साचार, तरी माझे खाले पडेल शिर, माझे पूर्वज अपार, नरक भोगवील आकल्पवरी. तर म्हणे मी जर खोटं बोलत असेल तर माझं शिर खाली पडेल म्हणे, आणि माझे जे पूर्वज आहेत ते नरकात जातील म्हणे. किती कल्पांतापर्यंत नरकयातना भोगतील म्हणे माझे पित्र म्हणे. त्रिजटा म्हणे जानकीसी, माते चिंता न करी मानसी, पुष्पक अशोकवनासी, वेगे करुणी पातळे. आणि मग परत आलेले पुष्पक विमान. सीतेसी बैसोन स्वस्थानी, त्रिजटा सांगे रावणा लागुनी, म्हणे सीतेची या सत्वाहानी, कल्पांतीही नव्हेची. मग ती रावणाला सांगते म्हणे तिचं सत्व कधीच हरण होणार नाही म्हणे. रावणाला सांगते ती त्रिजटा. मग त्रिजटा परतोनी, सीतेपासी बैसे येऊनी, जैसी चित्तवृत्ती मुरडोनी, स्वरूपी पावे श्रीरामा. सरमा म्हणे जनकनंदिनी, तू चिंता काही न करी म्हणी, पुराण पुरुष चापपाणी, त्याची करणी जानसी तू. तुला माहिती आहे राम कोण आहे म्हणे, तर तू काही चिंता करू नको असं ती सरमा म्हणजे बिभीषणाची पत्नी सांगते तिला, सीतेला. आपुला प्रताप विशेष, वाढवावया अयोध्याधीश, आधी शत्रुस देऊनी यश, काही एक आरंभे. आता म्हणे रामादी त्याला विजय मिळवून देईल म्हणे, आणि नंतर मग तो त्याचं काम बरोबर करेल म्हणे. तू काही चिंता करू नको. आपुला प्रताप विशेष, वाढवावया अयोध्याधीश, आधी शत्रुस देऊनी यश, काही एक आरंभी. हे ब्रह्मांड सकळिक, बाणी जाळील रघुनाथ, तेथे इंद्रजित तो मशक, उशीर काय वधावया. म्हणे ज्याने ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे त्याला या इंद्रजिताला मारायला का वेळ आहे का म्हणे. रावण कुंभकर्ण इंद्रजित, तोची ही बाहुली निर्मित, खेळ मांडिला जो अद्भुत, जानशी समस्त तुझे तू. हेच त्याने निर्माण केलेलं आहे तर तुला माहितीच आहे म्हणे. निशा संपदा चंडकिरण, उगवे की नुगवे म्हणून, या चिंतेचे कारण काही नाही जाणपा. रात्र झाल्यावर सूर्य उगवतोच ना म्हणे, तो उगवल का न उगवल असं कधी होतं का. आता नाही. करिता राम नामस्मरण, पापे जाती न जाती जळून, या संदेहाचे कारण काहीच नसे जानपा. रामनाम घेतल्यावर पाप जळून जातातच म्हणे, असं थोडं होतं की ते जळून जात नाही म्हणे. तर हे संदेह करायचं कारणच नाही आहे. हृदय प्रकटता शुद्ध ज्ञान, चुके की न चुके जन्ममरण, या चिंतेचे कारण काहीच नाही जानपा. क्षमा शांती धरिता जाण, कलह होय न होय म्हणून, या चिंतेचे कारण काहीच नसे जानपा. अयोध्यानाथ रघुनंदन, यासी जय की अपजय म्हणून, या चिंतेचे कारण काहीच नसे जानपा. तर रामाला जय मिळेल की पराजय ही चिंता करायचं काही कारणच नाही म्हणे. ज्या रामाचे करिता स्मरण, भक्त पावती जनकल्याण, तो जगदानंदपूर्ण, विजयी असे जानकी. ज्या रामाचं नाव घेऊन यश आणि मोक्ष मिळू शकतो म्हणे, तर तो जय मिळेल का विजय मिळेल ही चिंता करण्याचं काही कारणच नाही आहे म्हणे. असो इकडे बिभीषण, सूर्यसुतासी बोले वचन, म्हणे राक्षस पर्वत आणून रामावरी टाकतील. उदय पावे जव गभस्ती, तव जतन करावया दोन्ही मूर्ती, बोलता अश्रुसवती, रावणानुजाचे ते धवा. आणि मग तो सांगतोय, रावण सांगतोय कोणाला, इंद्रजिताला, म्हणे हे राक्षस आहेत म्हणे तर रामावर टाकतील म्हणे. तर तोपर्यंत बिभीषणाला माहिती होतं हे राक्षस काय करू शकता असं. तोपर्यंत त्या यांना माकडांना सांगत होता, तोपर्यंत यांना तुम्ही सांभाळा म्हणे, असं म्हणून बिभीषणाला रडू येत होतं. मग जीवित होते जे वानर, त्याही पुच्छ मंडप करुणी सत्वर, दोन्ही स्वरूपे सुकुमार, रक्षिली तेव्हा अंतरी. आणि मग शेपट्यांचा मांडव करून त्या माकडांनी यांना राम आणि लक्ष्मणांना सांभाळलेलं आहे. की पुच्छपेटी करुण, ब्रह्मादिदेवाचे देवतार्चन, वानर बैसले साठवून, सभोवते सद्गद. आणि मग ब्रह्मदेवांचं हे ध्यान करायला लागलेले आहेत ते वानर सगळे. सूर्यवंश मंडन दशरथ, त्याचे महत्पुण्याचा पर्वत, तो वानरी वेष्टून बहुत, चिंताक्रांत बैसले. राम लक्ष्मणांना वेष्टून सगळे माकडं बसलेले आहेत. मारुती बिभीषण रणशोधित, तो महावीर पडले बहुत, एक नेत्र उघडून पुस्त, बिभीषणा प्रति ते काळी. आणि ते बिभीषणाला काही विचारतायत, जे काही खाली पडलेले होते माकडं ते. म्हणती या चराचराचे जीवन, तो सुखी आहे की रघुनंदन,
सद्गद होऊन बिभीषण म्हणे चिंता न करावी. ते विचारतायत की राम कसा आहे म्हणून. मग बिभीषण सांगतोय की तुम्ही काही चिंता करू नका म्हणे. तो घाय जांबुवंत विवळत बिभीषणाशी जवळी बोलावित. हुसे क्षेम आहे की रघुनाथ पुराण पुरुष जगदात्मा. जांबुवंत पण विचारतोय बिभीषणाला राम ठीक आहे का नाही असं. स्पुंद स्पुंदोनी सांगे बिभीषण नागपाशी बांधिले दोघे जण. तो मूर्छना सावरून सुषेण नेत्र उघडवणी बोलत. मग तो सांगतो बिभीषण सुषेणाला की नागपाशामध्ये या दोघांना बांधलेलं आहे म्हणे त्या इंद्रजिताने, रामाला आणि लक्ष्मणाला. म्हणे द्रोणाचळे औषधी बहुत जरी कोणी आणील बळवंत तरी राम सौमित्री सहित दळ घे उठवीन. मग तो सांगतोय म्हणे द्रोणागिरीवर जो अशी छान संजीवनी आहे म्हणे, ती जर कोणी आणेल तर यांना मी उठवू शकतो म्हणे राम लक्ष्मणांना. मग बोले बिभीषण ऐसा बळीया आहे कोण रात्री माझी जाऊन औषधे तेथे आणेल. तर मग तो सांगतोय म्हणे ते कोण आणतं सांगा म्हणे. बिभीषण विचारतोय त्यांना कोण रात्रीतून घेऊन येतो म्हणे. जांबुवंत बोले वचन एक सीता शोकर्ण त्या वाचून गिरिद्रोण आणू कोणी शकेना. मग सुषेना आणि जांबुवंत बिभीषण तयासी हाती धरित श्रीरामापासी बोलत बोलत येते झाले ते धवा. तवरण शोधुनी हनुमंत तोही तिकडून आला त्वरित. या उपरी किष्किंधानाथ बोलता झाला ते काळे. आणि मग ते आले ते विचारतात आता कोण आणू शकेल म्हणे. मग सुग्रीव पण आलेला आहे त्या ठिकाणी. राम सौमित्रासी उचलून जा तुम्ही किष्किंधेशी घेऊन मी रावणा सकळ मारून घेऊन येईन जानकी. मारुती सांगतोय तुम्ही राम लक्ष्मणांना उचलून किष्किंधेला घेऊन जा म्हणे आणि मी रावणाला मारून सीता घेऊन येतो म्हणे. राज्य स्थापिन बिभीषण बंदीचे सोडवीन सुरगण राहू मी आणि वायुनंदन सर्वी परतो निजावे आता. तेव्हा आकाशे वदे देववाणी आताची उठेल चाप पाणी नेत्र उळगळते क्षणी अयोध्या दिशे सत्वरे. आणि मग असं सांगतायत पण तोपर्यंत बिभीषण ते असे बोलतायत तोपर्यंत आकाशवाणी झाली की आता राम उठेल म्हणे. भोवते पाहे राघवेश तो निकट वैसले निजध्यास मानस वेष्णो राजवंश बैसती जैसे प्रीतीने. आणि मग रामाने डोळे उघडले पाहतायत तर सगळे ते त्याच्या भोवती जसे मानस सरोवरावर राजहंस बसतात त्याप्रमाणे सगळे वानर त्यांच्या भोवती गोळा होऊन बसलेले होते. की कमळ वेष्टित भ्रमर की अहि वेष्टित मलया सागर की दिव्यमुक्ता भवते चतुर परीक्षक जेवी मिळविती. जसं याच्यावर कमळाभोवती भ्रमर बसतात किंवा पृथ्वीवर हे सर्प बसतात. मलय आगारचा जो पर्वत आहे चंदनाचा त्याच्यावर सर्प जसे बसतात त्याप्रमाणे सर्व हे बसलेले होते, माकडं बसलेले होते रामाच्या भोवती गोळावून. असो सुग्रीवास म्हणे रघुनंदन बारे तू आपला दळभार घेऊन किष्किंधेशी जाई परतून येथे दोघे राहू आम्ही. तर राम सांगतोय त्यांना म्हणे सुग्रीवाला की तू हा वानरसेना घेऊन किष्किंधेला परतून जा, आम्ही राहू म्हणे इथं दोघं. ऐसे उदास बोले रघुनाथ सर्वांचे आले अश्रुपात. सुग्रीव सद्गद बोलत म्हणे विपरीत केवी घडे. म्हणे असं कुठे होणार आहे का म्हणे. आणि असं म्हणून ते सद्गदित झालेले आहेत आणि रडतायत ते. सांडोनी आदिनपती किरणे कोणीकडे जाती कनकावे गळी कांती कल्पांती ही नव्हे ती. सूर्याला सोडून त्याची किरणं जातात का म्हणे तर नाही. किंवा सोन्याला सोडून त्याची कांती वेगळी जाते का प्रकाश त्याचा तर नाही. तसं घटास मृत्तिका सांडून कोणीकडे राहील भिन्न पटास तंतू त्यागोन वेगळा नो हेच सर्वदा. एखादा घट आहे त्याला सोडून माती जाईल का तर नाही. किंवा वस्त्र आहे त्याला सोडून तंतू जातील का तर नाही. तसं त्याप्रमाणे आम्ही काही जाणार नाही म्हणे. लहरी सागराशी सांडुनी काय बैसतील काननी तुझं सांडोनी चाप पाणी आम्ही केवी जाऊ राहावे. लाटा आहेत म्हणे त्या समुद्राला सोडून जमिनीवर जातील का म्हणे. तसं आम्ही तुला सोडून जाणार नाही म्हणे असे सांगतायत ते सगळे. बिभीषण म्हणे अयोध्यापती जरी तमकुपी पडेल गबसती शेषही सांडील जगती तरी सामर्थ्य तुझे उणे नो हे. जसं म्हणे एखाद्या वेळेला पृथ्वी अंधाऱ्या याच्यात पडेल म्हणे, आपलं सूर्य अंधाऱ्यात भुयारात पडेल म्हणे, किंवा शेष पृथ्वी सांडून देईल म्हणे, पृथ्वी टाकून देईल म्हणे, पण तुझं सामर्थ्य काही कमी पडणार नाही म्हणे.
रसहीन बोलती बोलसी मात जैन मांडिती मानिती रण पंडित तो नवल वर्तले अद्भुत वायू गुप्त रूपे पयाला. म्हणे हे अशा त्यांचे बोलणं चाललेलं होतं. तेवढ्यात वायू हा गुप्त रूपाने आलेला आहे तिथं वारा. सीतावल्लभाचे करणी गरुड मंत्र गेला सांगोनी रघुवीरे जपताच ते क्षणी सुपर्ण वेगे धाविन्नला. आणि मग तो वायू आला आणि रामाच्या कानामध्ये काय सांगितलं, गरुड मंत्र जप करायला सांगितलं. रामाने ते जप केला, सुरुवात केली म्हणायला, आणि तेवढ्यात तो गरुड आलेला आहे. जैसे अंगी केश अमुप तैसे रामाशी जडले सर्प तो विष्णुप वहन प्रताप देखता सर्प पळाले. रामाच्या अंगावर इतके सर्प होते, जसे काही केस असतात इतके सर्प रामाला पाश पडले होते, सर्पपाश रामाच्या अंगाभोवती. आणि तो गरुड मंत्राचा जप तो वाऱ्याने सांगितल्याबरोबर रामाने तो जपला आणि ते गरुड आल्याबरोबर ते सर्व साप पळायला लागले जिकडे तिकडे. तत्काळ उठले राम सौमित्र अष्टादश पद्मे वानर उठवणे करती भुभुकार लेणे तेने लंकानगर दनानले. आणि मग गरुड आल्याबरोबर ते साप पळायला लागले आणि ते वानर आणि राम ते उठून बसलेत सगळे. निरभ्र नभी दिसे दिनकर तैसे दैदिप्यमान राम सौमित्र देव कीर्ती जय जयकार सुमन संभार वर्षती. आणि मग जसा सूर्य आकाशात उगवतो त्याप्रमाणे सगळे राम आणि लक्ष्मण दैदिप्यमान असे दिसत होते. सुग्रीवादी कपी बोलती आजी लंका घालू पालथी कोदंड चढवणी सीतापती अरिपंथ लक्षित असे. आणि मग युद्धाकडे परत चालले ते, कोदंड घेतलेले रामाने हातामध्ये, परत चाललं त्यांचं युद्ध सुरू करायला. युद्धकांड रसभरित जेथे वीर रसची अद्भुत ते कथा ऐकता समस्त शत्रू क्षय होय पै. आणि मग युद्धकांड जे आहे त्याचं तिथं जसं काही फक्त वीररसच पाझरतो त्याप्रमाणे तिथं सगळे आलेले आहेत ते लढाई करायला आणि शत्रूचा क्षय होतो, म्हणे शत्रूचा नाश होतो. ब्रह्मानंदा श्री रघुवीरा दशमुखांतका समीर धीरा भक्तपाळका श्रीधरवरा निर्विकारा अभंगा. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर. पंचविंशतमोऽध्याय गूढा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.